तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस। तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी। औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी, थंड आणि आरामदायी वातावरण। मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर। एक कॉल करा आणि मदत लगेच। सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे। येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंट वर। तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी हद्दीतील तब्बल 250 एकर शेती शिर्डी औद्योगिक वस्तीसाठी अधिग्रहित झाली। या बाजूलाच खंडकरी शेतकऱ्यांना देखील शासनाने जमिनी उपलब्ध करून दिल्या। मात्र आज MIDC साठी संरक्षक भिंत सुरू आहे। ही भिंत करत असताना अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीत जाणाऱ्या रस्त्यावर देखील कब्जा केला। शेतकऱ्यांनी आता आपल्या जमिनीत हेलिकॉप्टरनं जायचं का, असा संतप्त सवाल बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित केला। सोनेवाडी ते निमशेवडी हा ब्रिटिशकालीन शिवरस्ता आहे। हा शिवरस्ता आजही नकाशात दिसतोय। असं असतानाही या रस्त्यावरच वॉल कंपाऊंड करण्याचा घाट MIDCत असलेल्या कंपनीच्या मालकांनी घातलाय। शेतकरी आप्पासाहेब जावळे, व्यंकटराव राऊत, गणपत राऊत, जनार्दन वायसे, साहेबराव घोंगडे यांनी बाब इतर शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिली। सोनेवाडी येथील झालेल्या ग्रामसभेत देखील हा विषय घेण्यात आला। सोनेवाडीची 250 एकर जमीन असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा ना हरकत दाखला देखील MIDC कडून मागवण्यात आला नाही। हे फार दुर्दैव आहे। या परिसरात कंपन्या उभ्या राहणार, मात्र ग्रामपंचायतीला कर स्वरूपात निधी मिळणार का नाही, किंवा या कंपन्यांनाच सोनेवाडी ग्रामपंचायतीला निधी मिळू द्यायचा नाही का, असा सवाल ग्रामसभेत उपस्थित करण्यात आला। सरपंच शकुंतला गुडगे, उपसरपंच संजय गुडगे, ग्रामपंचायत अधिकारी भानुदास ताभाडे यांनी या संदर्भात सर्व कागदपत्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पाठवणार असल्याचं सांगितलं। ग्रामपंचायतीला कर व गावातील युवकांना आग्रहक्कानं या कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळायला पाहिजेत, या दृष्टीनं ग्रामपंचायतीनं पावलं उचलली आहेत। यासाठी एक वेगळी कृती समिती देखील ग्रामसभेत निर्माण केली आहे। या कृती समितीच्या माध्यमातून मोठा लढा उभारणार असल्याचं धर्मा जावळे, किशोर जावळे, निरंजन गुडगे, संजय गुडगे यांनी सांगितलं। शेतकऱ्यांना बरोबर घेत त्यांनी अधिकाऱ्यांना या शेतकऱ्यांच्या जमिनीत जाणाऱ्या रस्त्याचा नकाशाच दाखवला। आपण दाखवलेली भूमिका योग्य असून आम्ही सदर रस्त्यासंदर्भात MIDC कडे आपलं म्हणणं सादर करू, तोपर्यंत आपल्या परिसरातील संरक्षण भिंतीचं काम बंद ठेवू, असं त्यांनी सांगितलं। आवाज जनतेसाठी प्रतिनिधी लक्ष्मण जावळे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।